नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हे बघा 9ची एक्झाम जी आहे तर ती आज टोटली संपली असेल आणि आता नेक्स्ट जो इयर आहे तर तो आहे 10. आता 10 साठी बघा आपल्याकडे वेळ कमी आहे, तर जनरली आज आपण 10th स्टँडर्डचं फर्स्ट चॅप्टर जे आहे तर ते स्टार्ट करणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे क्लासिफिकेशन ऑफ पिरियडिक टेबल, फर्स्ट चॅप्टर फ्रॉम केमिस्ट्री. ओके, केमिस्ट्री पासून जनरली आपण स्टार्टिंग जे आहे तर ती करणार आहोत. तर आज आपण जे टॉपिक बघणार आहोत तर ते आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, डोबेरायनर ट्रेड्स, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स अँड मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. आता बघा एलिमेंट्स जे आहे तर ते एलिमेंट्स टोटल 30 एलिमेंट्स जनरली इन्व्हेंटेड होते आधी, आणि 30 एलिमेंट्सला सगळ्यात फर्स्ट क्लासिफाय करण्यात आलं मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. मग त्याच्यानंतर अजून एलिमेंट्स जनरली इन्व्हेंट झाले आणि मग सायंटिस्टच्या या माइंडमध्ये एक आयडिया आली की आता हे एलिमेंट्स एक सोबत स्टडी करायचे कसे. मग त्यांनी एलिमेंट्स जे आहेत तर त्या एलिमेंट्सचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले, प्रॉपर्टीज बघितल्या आणि एलिमेंट्सला क्लासिफाय केले. ओके, मग आपण हे 1 बाय 1 सायंटिस्ट जे आहे तर ते सायंटिस्ट बघणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट जे सायंटिस्ट होते तर ते आहे डोबेरायनर ट्रेड्स. डोबेरायनर ट्रेड्स जर्मन सायंटिस्ट आहेत. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. सगळ्यात फर्स्ट त्यांनी काय पॉईंट सांगितला की एलिमेंट्सच्या ज्या पण प्रॉपर्टी आहे तर त्या कोणाशी रिलेटेड आहे, ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास म्हणजे काय, कन्सिडर अँड न्यूक्लियस, ओके, और ॲटम. इन द न्यूक्लियस देर इज अ प्रेझेन्स ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची ॲडिशन करा. ॲडिशन केल्यानंतर जे नंबर्स तुम्हाला मिळतील त्या नंबरला आपण म्हणणार आहोत ॲटॉमिक मास. सगळ्यात फर्स्ट पॉईंट त्यांनी काय सांगितलं की जनरली एलिमेंट्सच्या ज्या पण प्रॉपर्टीज आहे ह्या कोणाशी रिलेटेड आहे, ॲटॉमिक मासशी. ओके, नाव नेक्स्ट पॉईंट त्यांनी काय केलं, they make groups of 3 elements which having the same physical or chemical property. आता त्यांनी काय केलं, 3 चे ग्रुप केलं. ओके, अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास नंबर which have increasing atomic mass number. ॲटॉमिक मास नंबर कसा अरेंज केला त्या ठिकाणी, इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास नंबर अरेंज केला. कितीचे ग्रुप केले, 3 ग्रुप्स जनरली त्या ठिकाणी केलेले आहे. ओके, आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, मीन ॲव्हरेज जे आहे तर ते फाइंड आउट केलं. आता मीन ॲव्हरेज म्हणजे काय, कन्सिडर करा. या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेऊ, लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. लिथियम हॅव्हिंग ॲटॉमिक मास नंबर 6.9, 23, 39.1. आता याच्यामध्ये काय केलं, फर्स्ट आणि थर्ड याचा ॲटॉमिक मास नंबर घेतला. ओके, 6.9 प्लस 39.1 यांचं मीन ॲव्हरेज जे आहे तर ते मीन ॲव्हरेज त्या ठिकाणी फाइंड आउट करण्यात आलं. मीन ॲव्हरेज कॅल्क्युलेट केल्यानंतर डिवाइड बाय 2 जे आन्सर येणार तर ते आन्सर मिळणार आहे तुम्हाला 23, आणि 23 इज नथिंग बट द व्हॅल्यू ऑफ ॲटॉमिक मास नंबर ऑफ सोडियम. इन शॉर्ट, फर्स्ट अँड थर्डचा ॲटॉमिक मास नंबर घ्यायचा आहे, मीन ॲव्हरेज फाइंड आउट करायचा आहे. जे आन्सर येईल तर ते काय असणार आहे, जो मिडलचा एलिमेंट आहे त्याचा ॲटॉमिक मास नंबर असणार आहे. ओके, तर हे असणार डोबेरायनर ट्रेड्स. याच्यामध्ये जनरली हे शॉर्ट पॉइंट्स जे आहेत तर ते झाले डोबेरायनर ट्रेड्सचे. पण नेक्स्ट लिमिटेशन्स काय असणार आहे डोबेरायनर ट्रेड्सचे बघा. तेव्हा जनरली 30 एलिमेंट्स नोन होते, पण डोबेरायनर ट्रेड्सने जी पद्धत फॉलो केली होती तर त्या सिक्वेन्समध्ये फक्त 3चेच ग्रुप जे आहे तर ते प्रॉपरली फिक्स झाले. 3चे ग्रुप, त्याच्यापैकी फर्स्ट वन आहे अल्कली अर्थ मेटल, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. दुसरा आहे त्या ठिकाणी अल्कलाइन अर्थ मेटलमध्ये कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम अँड बॅरियम. अँड लास्ट वन जो आहे तर तो आहे क्लोरीन, ब्रोमिन अँड आयोडीन.
तीनचेच त्या ठिकाणी प्रॉपर आपल्याला ग्रुप्स जे आहेत तर ते करता आले आणि त्यांचेच तुम्हाला ॲटॉमिक अप्रॉक्सी ॲटॉमिक मास नंबर जे आहे मिडलचा तर ते त्या ठिकाणी मिळालेले आहे. याच्यावरचा प्रश्न जो आहे तर तो प्रश्न असतो जनरली राईट अ शॉर्ट नोट ऑन डोबेरायनर ट्रेड्स. अँड नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तर तुम्हाला अशा व्हॅल्यूज ज्या आहेत तर त्या व्हॅल्यूज दिले जातील आणि क्वेश्चन असेल विच ट्रेड्स फॉलो डोबेरायनर ट्रेड्स और नॉट और विच ग्रुप फॉलो डोबेरायनर ट्रेड्स और नॉट. तर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन्स जनरली करून घ्यायचं आहे. फर्स्ट आणि थर्ड नंबरचा एलिमेंट दोघांचं मीन ॲव्हरेज जे आहे तर ते फाइंड आउट करा. तर सेकंड नंबरचा ॲटॉमिक मास जनरल तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. हे झालं आपलं फर्स्ट सायंटिस्ट. तर आता नेक्स्ट जो सायंटिस्ट आहे तर तो सायंटिस्ट आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स यांनी आता जे एलिमेंट्स आहेत तर ते एलिमेंट्स थोडं डिफरंट वेने जनरली आपल्यासमोर रिप्रेझेंट केलं. ओके, तर तो डिफरंट वे कोणता आहे तर तो बघू आपण. दे आर अरेंज एलिमेंट्स अकॉर्डिंग टू ॲटॉमिक मास नंबर. नो डाऊट एलिमेंट्स कसे अरेंज होणार आहे ॲटॉमिक मास नंबर. आता त्यांनी ॲटॉमिक मास नंबर कसे घेतले अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर. ओके, ॲटॉमिक मास नंबर जनरली इन्क्रीजिंग ऑर्डरनेच घेतलेले आहे. फिजिकल केमिकल प्रॉपर्टी बघितल्या जनरली फिजिकल प्रॉपर्टी बघितल्या आणि एलिमेंट्सला अरेंज केलं आहे. त्याच्यानंतर दे स्टार्टेड विथ हायड्रोजन अँड एंडेड विथ थोरियम. आता त्यांनी काय केलं आहे म्युझिकल नोट्स, सिम्पल म्युझिकल नोट्स घेतल्या सा रे ग म प ध नी. सेम त्या म्युझिकल नोट्स जनरली इंग्लिश किंवा लॅटिन वर्ड्समध्ये डो रे मी फा सो ला टी. ओके, आता या ठिकाणी तुम्ही सा रे ग म प ध नी घेऊ शकता. ओके, तर याच्यामध्ये हे ग्रुप्स 8 ग्रुप्स केले. 8 ग्रुप्समध्ये सा एक ग्रुप आहे. ओके, रे नंतर गे ग म प ध नी. त्यांनी काय सांगितलं फर्स्ट नंबरचा एलिमेंट आणि 8 नंबरचा एलिमेंट. आफ्टर द 8 एलिमेंट म्हणजे फर्स्ट नंबरचा एलिमेंट घ्या त्याच्यानंतर 8 नंबरचा एलिमेंट घ्या. दोघांच्या प्रॉपर्टी कशा असणार आहे सिमिलर. मग तुम्ही त्या ठिकाणी कोणता एलिमेंट घ्या तर लिथियम घ्या. लिथियम नंतरचा जो 8 नंबरचा एलिमेंट येईल त्यांच्या प्रॉपर्टी कशा असतील सिमिलर. ओके, मग या ठिकाणी तुम्ही पॉइंट लिहू शकतात. फर्स्ट नंबर ऑफ एलिमेंट show similarity between the similarity with the 8 number of एलिमेंट. कोणासोबत सिमिलॅरिटी असणार आहे फर्स्ट नंबरचा एलिमेंट अँड 8 नंबरचा एलिमेंट. यांच्या दोघांमध्ये काय असणार आहे सिमिलॅरिटीज त्या ठिकाणी तुम्हाला जनरली मिळणार आहेत. ओके, तर हे झालं तुमचं जनरली न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स याच्याबद्दल जस्ट लिटल फॉर्म मध्ये इन्फॉर्मेशन जनरली आपल्याला दिलेली आहे. याच्यानंतर याचे डिमेरिट्स बघू आपण. हे बघा, न्यूलँडचे सायंटिस्ट जे आहे तर त्या सायंटिस्टने एलिमेंट्सला कशी त्यांची मांडणी केली तर हा पॉईंट आपण बघितला. फर्स्ट नंबरचा एलिमेंट आणि 8 नंबरचा एलिमेंट दोघं काय असणार आहे दोघांमध्ये ज्या प्रॉपर्टीज आहेत तर त्या सिमिलॅरिटी असतील. पण आता याचे ड्रॉबॅक बघा. आता ड्रॉबॅक मध्ये सगळ्यात फर्स्ट जो ड्रॉबॅक आहे तर लक्षात घ्या फर्स्ट ड्रॉबॅक मध्ये त्यावेळेस टोटल 56 एलिमेंट्स नोन होते. हाऊ मच एलिमेंट्स 56 एलिमेंट्स नोन. ओके, पण न्यूलँड्सने जनरली जो क्रायटेरिया यूज केला तर त्या क्रायटेरियामध्ये कुठपर्यंत लागू झालं फक्त आणि फक्त कॅल्शियम पर्यंत. 56 एलिमेंट्स त्या ठिकाणी जनरली प्रॉपरली ह्या वेने अरेंज झाले नाही.
त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे तर तो नेक्स्ट पॉइंट जनरली या ठिकाणी दिलेला आहे. सेम प्रॉपर्टीज ज्या एलिमेंट्सच्या आहे, सेम प्रॉपर्टीज, the elements which having the same properties are arranged in a different groups. सेम प्रॉपर्टीजचे एलिमेंट डिफरंट ग्रुपमध्ये प्लेस करण्यात आले. बघा आता आयन नीच्या ग्रुपमध्ये आयनची प्रॉपर्टी आणि इकडे जर तुम्ही कॉपर घेतला तर आयन आणि कॉपर दोघांच्या प्रॉपर्टी सेम आहे, पण तरी दोघांना कुठं प्लेस करण्यात आलं, डिफरंट ग्रुपमध्ये जनरली या ठिकाणी प्लेस करण्यात आलेला आहे. थर्ड जो ड्रॉबॅक या ठिकाणी दिलेला याच्या अपोजिट करून घ्या. डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स are arranged in a same group. ज्यांच्या प्रॉपर्टीज डिफरंट आहे त्या एलिमेंट्सला सेम ग्रुपमध्ये जनरली प्लेस करण्यात आलं. आता ठिकाणी इथंच एक्झाम्पल बघा. हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन आणि ब्रोमाइड, दीज आर नॉन मेटल्स अँड कोबाल्ट अँड निकेल आर मेटल्स. मग यांना सेम याच्यामध्ये काय करण्यात आलं, प्लेस करण्यात आलं, जे की टोटली चुकीचं आहे. याच्या व्यतिरिक्त नेक्स्ट जो पॉइंट या ठिकाणी किंवा नेक्स्ट जो ड्रॉबॅक दिलेला आहे, आता 56 तर एलिमेंट, फक्त 56 तर एलिमेंट राहणार नाही, अजून नवीन शोधल्या जातील. म्हणजे नवीन एलिमेंट्स आहे त्यांना या ठिकाणी जागा आहे का, नाही. ओके, देयर इज नो प्लेस टू न्यू कमर्स. नो न्यू कमर्स नाही, न्यू एलिमेंट्स. देयर इज नो स्पेस ऑफ new elements. There is not provision to add a new elements. नवीन एलिमेंट्सला आपण या ठिकाणी काय करू शकत नाही, ऍड करू शकत नाही. पण तरी न्यूलँड्स आणि डोबेरायनर दोघे खूप मोठे सायंटिस्ट होते, कारण की त्यांनी स्टार्ट केलं म्हणून आपल्याला आता मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे तर तो मिळतो आहे. कोणत्याही गोष्टीची जी सुरुवात आहे डायरेक्ट होत नाही, स्टेप बाय स्टेप होते. नेक्स्ट खूप मोठे सायंटिस्ट होते आता आपले मेंडेलिव्ह, त्यांची इन्फॉर्मेशन आपण बघू. मग नेक्स्ट आपला सायंटिस्ट आहे मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आता मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, मेंडेलिव्ह ज्या सायंटिस्टने जे एलिमेंट्स आहे तर ते एलिमेंट्स प्रॉपरली ग्रुपमध्ये आणि पिरियड्समध्ये अरेंज केले. मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल जे आहे तर ते न्यूलँड्स आणि डोबेरायनरपेक्षा थोडं ॲडव्हान्स होतं आणि त्याच्यामध्ये एलिमेंट्स अरेंज करण्यामध्ये खूप मोठं रिव्हॉल्युशन्स जे आहे तर मेंडेलिव्ह पासून स्टार्ट झालेलं आहे. ओके, त्याच्याहून जास्त मोठं रिव्हॉल्युशन्स मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आहे, पण या ठिकाणी प्रॉपर अरेंजमेंट जी आहे ग्रुपमध्ये तर ती करण्यात आली. तर याच्यामध्ये बघा काही इन्फॉर्मेशन आपण बघू. एलिमेंट्स आर अरेंज अकॉर्डिंग टू देअर ॲटॉमिक मास नंबर ऑर इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास नंबर. मेंडेलिव्ह पर्यंत एलिमेंट सगळ्याच्या सगळ्या ॲटॉमिक मासवरती डिपेंड आहे. त्याच्यानंतर किती एलिमेंट्स अरेंज केले, टोटल 63 एलिमेंट्स जे आहेत तर ते त्या ठिकाणी अरेंज करण्यात आले. त्याच्यानंतर आता या ठिकाणी त्यांनी काय प्रिपेअर केलं, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स. आता या ठिकाणी बघा जनरली फर्स्ट काय केलं, जितके पण एलिमेंट्स होते 63च्या 63 एलिमेंट्स त्यांना काय कन्सिडर केलं, एक कॉमन फॉर्म्युला त्या ठिकाणी कन्सिडर करण्यात आला आणि त्यांना म्हटलं आर. ओके, आता या आरची जी रिएक्शन आहे तर ही रिएक्शन कोणासोबत केली, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. मग कोणते कोणते एलिमेंट्स हायड्रोजन आणि ऑक्सिजन सोबत कशी रिएक्शन्स देतात, जे एलिमेंट सेम रिएक्शन्स देतील त्यांना एका ग्रुपमध्ये कंबाईन किंवा एका ग्रुपमध्ये प्लेस करण्यात आलं. एक्झाम्पल बघू आता आपण. बघा कार्बनची रिएक्शन जर हायड्रोजन सोबत केली तर मला कोणता ग्रुप मिळेल, CH4. त्याच्यानंतर ऑक्सिजन सोबत जर केले तर मला कोणता ग्रुप मिळेल, CO2. मग जे जे कंपाऊंड या फॉर्म मध्ये ऑक्सिजन सोबत किंवा हायड्राइड सोबत जर रिॲक्ट होतील त्यांना एका ग्रुपमध्ये प्लेस करण्यात आलं. सिंपल. अजून एखादं एक्झाम्पल घेऊ आपण. सोडियम,
रिएक्शन्स हायड्रोजन अँड ऑक्सिजन. जर मी हायड्रोजन सोबत रिएक्शन केले तर मला काय मिळेल? NaH, बिकॉज सोडियम हॅव्हिंग अ 1 व्हॅलेन्सी अँड हायड्रोजन ऑल्सो हॅव्हिंग अ 1 व्हॅलेन्सी. आणि इकडे ऑक्सिजन सोबत जर रिएक्शन केली तर मला मिळेल Na2O, बिकॉज ऑक्सिजन हॅव्हिंग अ 2 व्हॅलेन्सी. मग आता या ठिकाणी बघा, जर मी सोडियम घेतला, सोडियमच्या सोबत लिथियम सुद्धा सेम रिएक्शन्स दाखवेल हायड्रोजन सोबत. पोटॅशियम सुद्धा सेम रिएक्शन्स दाखवेल हायड्रोजन सोबत प्लस ऑक्सिजन सोबत. मग यांना टोटल सेम ग्रुपमध्ये प्लेस करण्यात आलं. ओके, मग सगळ्यात प्रॉपर जी मेथड आहे की हायड्रेट्स आणि ऑक्साईड्सच्या प्रॉपर्टी बघितल्या, प्रॉपर रिॲक्शन केलं आणि ज्या सेम प्रॉपर्टी दाखवतील किंवा ज्या सेम रिॲक्शन्स येतील त्यांना सेम ग्रुपमध्ये प्लेस करण्यात आलं. आय होप हे लक्षात आलं असेल. ज्यांच्या लक्षात नसेल आलं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये प्लीज कमेंट आपले टाकायचे आहे, जेणेकरून मला समजेल की तुम्हाला कळतंय की नाही कळतंय. नसेल समजत तर कोणता टॉपिक कळलेला नाही तर तो त्याचे सुद्धा कमेंट्स तुम्ही टाकायच्या. आता असे टोटल किती ग्रुप बनवले? 8 ग्रुप. ओके, टोटल 8 ग्रुप्स जे आहे तर ते त्या ठिकाणी प्रिपेअर झालेले आहे. नाव नेक्स्ट, आता मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रेट्स अँड ऑक्साइड्स तर बघितला, प्लस फिजिकल प्रॉपर्टी पण बघितल्या. फिजिकल प्रॉपर्टी कोणत्या? मेल्टिंग पॉइंट्स, बॉइलिंग पॉइंट, ओके, अँड आफ्टर दॅट डेन्सिटी. हे सगळं त्या ठिकाणी काय झालं? कॅल्क्युलेशन झालं. मग अकॉर्डिंग टू मेंडेलिव्हज लॉ, properties of elements are periodic functions of their atomic masses. एलिमेंट्सच्या ज्या प्रॉपर्टी आहे या बेसिक फंक्शन्स कोणाच्या आहे? ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास वरती जनरली टोटली डिपेंड्स आहे. हे झालं मेंडेलिव्हज बद्दल थोडं मेंडेलिव्हज बद्दल इन्फॉर्मेशन. याच्यानंतर डिमेरिट्स मध्ये बघा, डिमेरिट्स मध्ये मेरिट्स मध्ये सगळ्यात फर्स्ट पॉइंट जो आहे तर तो आहे काही एलिमेंट्स आहेत त्यांचे ॲटॉमिक मास नंबर जे आहे तर ते रॉंग होते, ते ॲटॉमिक मास नंबर करेक्ट करण्यात आले. करेक्शन ऑफ ॲटॉमिक मासेस टू गिव्ह देम इन अ प्रॉपर प्लेस. एक्झाम्पल बेरिलियम. बेरिलियमचा ॲटॉमिक मास नंबर आहे 14.09. त्याचं कन्व्हर्जन कुठपर्यंत झालं? 9.4 मध्ये. म्हणजे पिरियडिक टेबल मध्ये त्याला प्रॉपर प्लेस जे आहे तर ते मिळाले. नाव केप्ट व्हॅकंट प्लेस इन द पिरियडिक टेबल दॅट टाइम नॉट डिस्कवर्ड. आता जर तुम्ही प्रॉपरली हे बुक बघितलं तर बुकमध्ये तुम्हाला हा मेंडेलिव्हजचा पिरियडिक टेबल जो आहे तर तो मिळणार आहे. जेव्हा पण तुम्ही मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल जर हे जनरली बघत आहात तर तुम्हाला हा पिरियडिक टेबल जो आहे तर तो ओपन करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये ना तुम्हाला पॉइंट्स दिसतील बघा, असे डॅश म्हणून असा एक पॉइंट दिसेल. डॅश पॉइंट म्हणजे त्या ठिकाणी असं आहे की तो एलिमेंट जो आहे तर तो एलिमेंट माहिती नाही, बट त्याचा ॲटॉमिक मास नंबर माहिती आहे, म्हणून त्याच्यासाठी जागा जी आहे तर ती सोडलेली आहे. ओके, कुठं कुठं क्वेश्चन मार्क पण केलेला आहे. क्वेश्चन मार्क याचा अर्थ आहे की त्या ठिकाणी तो एलिमेंट जो आहे तर तो फिक्स एलिमेंट कोणता आहे तर ते माहिती नाही, म्हणून क्वेश्चन मार्क केलेला आहे. मग ज्या ठिकाणी डॅश डॅश भरपूर ठिकाणी डॅश आहे, पण भरपूर ठिकाणपैकी फक्त 3 ठिकाणचे जे एलिमेंट्स आहेत दॅट इज इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. म्हणजे बोरॉनच्या आधी, ॲल्युमिनियमच्या आधी, सिलिकॉनच्या आधी. तर याच्या आधी जनरली जे एलिमेंट्स आहे ते एलिमेंट्सचे नावं माहिती नाही, पण त्यांच्या प्रॉपर्टीज माहिती होती. ओके, तर जनरली जो मेंडेलिव्ह सायंटिस्ट आहेत त्यांनी आपल्याला प्रॉपर्टी दिल्या, पण एलिमेंट्सचे नावं त्या ठिकाणी माहिती नव्हते. बट आफ्टर सम इयर्स त्यांचे नावं जे आहेत तर ते माहिती पडले. बघा, इका बोरॉन ॲटॉमिक मास नंबर दिला होता 44, इका ॲल्युमिनियम ॲटॉमिक मास नंबर दिला होता 68 आणि इका सिलिकॉन ॲटॉमिक मास नंबर दिला होता 78. मग याच्यावरून जनरली त्याचं नाव नंतर आलं स्कॅनेडियम, गॅलियम अँड जर्मेनियम. इन शॉर्ट, जे पण एलिमेंट्सना माहिती नव्हते त्यांच्याही प्रॉपर्टीज त्यांनी शोधून काढल्या. दे आर ग्रेट. ओके, खूप मोठं काम त्यांनी केलंय. विचार करा तुम्हाला काय करायचं अजून. आता लास्टचा जो मिनिट्स आहे तर तो मिनिट्स या ठिकाणी आहे
आता तुम्ही जर पिरियडिक टेबल बघितला तर पिरियडिक टेबल मध्ये तुम्हाला नोबेल एलिमेंट किंवा नोबेल गॅस कुठंच मिळणार नाही. नोबेल गॅस म्हणजे इनर्ट गॅस की जे कोणासोबतही रिॲक्ट होत नाही. बट आफ्टर सम इयर्स नोबेल गॅस जे आहेत तर ते इन्व्हेंटेड झाले. मग त्यांनी काय केलं, दे प्रिपेअर सेपरेट झिरो ग्रुप फॉर द noble gas element and put the element in that group. एक सेपरेट झिरो ग्रुप जो आहे तर तो झिरो ग्रुप प्रिपेअर केला आणि त्या झिरो ग्रुप मध्ये सगळे एलिमेंट्स जे आहेत तर ते काय केले, प्लेस केले. ओके, तर हे झाले तुमचे मेरिट्स. आता डिमेरिट्स. डिमेरिट्स बघा, तुम्ही गेस करू शकतात. मी एक हिंट देते तुम्हाला डिमेरिट साठी. लॉ काय आहे, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मास. ओके, ॲटॉमिक मास वरती डिपेंड आहे. मग आता मला सांगा, क्लोरीन मी घेतला, क्लोरीनचे 2 ॲटॉमिक मास नंबर आहेत 35 अँड 37. मला माहिती नाही तुम्हाला माहिती आहे की नाही, पण यांना काय म्हणतो आपण, आयसोटोप. आयसोटोप मीन्स व्हॉट, विच हॅव्हिंग द सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. मास नंबर त्यांचा कसा असेल, डिफरंट. ॲटॉमिक नंबर जो आहे 17 असेल, मास नंबर या ठिकाणी तुम्हाला चेंज मिळणार आहे. मग आता असे एलिमेंट पिरियडिक टेबल मध्ये कुठं प्लेस करायचे, कारण की फक्त क्लोरीनचे आयसोटोप आहे का, नाही. याच्या व्यतिरिक्त दुसरे सुद्धा एलिमेंट्स आहेत, त्यांचे सुद्धा काय आहे, आयसोटोप्स आहे. सगळ्यात पहिला जो ड्रॉबॅक आहे तर तो आहे आयसोटोप प्लेस कुठं करायचा आयसोटोपच्या एलिमेंट्सला, कारण की 1, 2, 3 आयसोटोप्स नाही, देअर आर नंबर ऑफ आयसोटोप्स विच इज प्रेझेंट इन नेचर. मग एवढे आयसोटोप्स जनरली प्लेस कुठं करायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो ड्रॉबॅक आपण या ठिकाणी बघू शकतो तर तो आहे, आता या ठिकाणी याच्यावरून तुम्हाला फर्स्ट ड्रॉबॅक लक्षात आला असेल. बाकीचे ड्रॉबॅक आपण स्टेप बाय स्टेप बघू. आता डिमेरिट्स मध्ये बघा, सगळ्यात फर्स्ट जो पॉइंट आहे तर तो आहे ॲम्बिग्युटी रिगार्डिंग देअर सिक्वेन्स. ॲम्बिग्युटी म्हणजे अस्पष्टता. मग आता अस्पष्टता म्हणजे काय, आपला जो लॉ होता तर तो लॉ काय होता, elements are arranged according to their increasing atomic mass number or elements are the periodic functions of atomic mass number. म्हणजे तुम्हाला एलिमेंट्सला इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास नंबर अरेंज करायचा आहे. आता या ठिकाणी बघा, एक एक्झाम्पल आहे कोबाल्ट अँड निकेल. आता कोबाल्टचा ॲटॉमिक मास नंबर आहे 59, निकेलचा सुद्धा 59. आता या ठिकाणी प्लेस आधी कोणाला करायचं, कोबाल्टला करायचं की निकेल करणार आधी की कोबाल्ट. मग या ठिकाणी थोडं कन्फ्युजन जनरली झालं. नेक्स्ट जो मी पॉइंट मला सांगितला आयसोटोप. आता त्या ठिकाणी नंबर ऑफ आयसोटोप्स आहे, मग हे नंबर ऑफ आयसोटोप्स आपण प्लेस कुठं करणार, देर इज नो प्लेस टू प्लेस आयसोटोप, है ना. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये प्लेस नाही आयसोटोपला प्लेस करण्यासाठी. आणि जर ॲटॉमिक मास नंबर वरती डिपेंड आहे तर मग मेंडेलिव्हनुसार क्लोरीन 35 वेगळा एलिमेंट आहे, क्लोरीन 37 एक वेगळा एलिमेंट आहे. दोघं एलिमेंट्स कसे आहे, डिफरंट. आता दोघं एलिमेंट्स डिफरंट आहे तर त्यांना तुम्ही प्लेस कसं करणार. आणि सगळ्यात मोठा ड्रॉबॅक म्हणजे पोझिशन ऑफ हायड्रोजन. आता पोझिशन ऑफ हायड्रोजन का म्हटलेलं आहे, कारण की हायड्रोजन जो आहे तो हॅलोजन सोबत पण सिमिलॅरिटी दाखवतो आणि इकडं अल्कली मेटल्स म्हणजे सोडियम सोबत पण सिमिलॅरिटी दाखवतो. कसं काय दाखवतो बघा, हायड्रोजन क्लोरीन सोबत बघा कोणत्या फॉर्म मध्ये रिएक्शन करतोय, HCl. सोडियम सोबत पण त्याच फॉर्म मध्ये रिएक्शन करतोय, NaCl. H2O Na2O, H2S Na2S. सेम जसा हायड्रोजन रिॲक्ट होतो तसा सोडियम रिॲक्ट होतोय. मग त्या ठिकाणी अजून हॅलोजन सोबत बघा, आता H2 या ठिकाणी काय होतंय, मॉलिक्यूल. तसा Cl2 चा पण काय फॉर्म होतोय, मॉलिक्यूल. आता या ठिकाणी
कार्बन आणि हायड्रोजनची जर रिएक्शन केली तर हायड्रोजन किती बॉन्ड फॉर्म करतोय, 4 हायड्रोजन कनेक्ट होत आहेत. क्लोरीन पण किती कनेक्ट होत आहेत, 4. आता हायड्रोजनच्या जर केमिकल प्रॉपर्टी बघितल्या तर त्या अल्कली मेटल्सची पण मॅच आहे आणि हॅलोजन सोबत पण. मग हॅलोजनला प्लेस कुठं करायचं, अल्कली मेटल्सच्या ग्रुपमध्ये की हॅलोजन्सच्या ग्रुपमध्ये? कन्फ्युजन. मग हे सगळं झालं आणि मग काय आला, मॉडर्न पिरियडिक टेबल आला. आपण आता उद्यापासून मॉडर्न पिरियडिक टेबल बघू. आय होप आजचा व्हिडिओ सगळ्यांना कळलेला असेल. नसेल कळला तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ समजतोय का नाही समजत आहे. ओके, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स वगैरे समजताय का नाही समजत आहे. आणि जे इथं असतील धरणगावमध्ये तर आपलं 10ची क्लास स्टार्ट झालेली आहे. देन यू कॅन जॉईन ऑफलाईन क्लास ऑल्सो. ऑफलाईन क्लासमध्ये फेस टू फेस आपण अजून जास्त जनरली समक्ष बोलू शकतो. थँक्यू. हां, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.